अभिनेता राहुल सोलापूरकरनं पुन्हा एक नवं वक्तव्य केलंय, त्यावरून नवा वाद निर्माण झाला। त्यानंतर नेमकं काय काय घडलं जाणून घेऊया। शिवरायांनंतर आता बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राहुल सोलापूरकर बरळला। अभ्यासानं ते मोठे झाले, त्यानुसार आंबेडकर हे वेदांनुसार ब्राह्मण, अशा वक्तव्याचा सोलापूरकरचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। तर वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापूरकरकडून माफी। रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव, की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो आणि त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो। त्या अर्थी भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये। तर सोलापूरकर जिथे असेल तिथेच झोडणार। बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं वक्तव्य समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक। छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांबद्दलचे शब्द मागे घेण्याची मागणी। गप आपले शब्द मागे घे, शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे, नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल, पण मी तुला जोडणार, मी तुला मारणार। बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही करत। राहुल सोलापूरकरची जीप छाटणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस। अमोल मिटकरी यांच्याकडून 1 लाखाचं बक्षीस जाहीर। मी त्याचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं सांगतो। आणि सोलापूरकरची जो जीप छाटेल त्याला सुद्धा 1 लाख रुपयाचं रोख बक्षीस मी या निमित्तानं जाहीर करतो। राहुल सोलापूरकरचं तोंड चपलेनं फोडा आणि 1 लाखाचं बक्षीस मिळवा। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची घोषणा। छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याला फोडून काढण्याचं आवाहन। दिसेल तिथं तुडवा, त्याला पायातल्या चपलीनं त्याचं तोंड फोडा, त्याचं तोंड रंगवा। जी पण कुणी त्याला पायातली चप्पल काढून मारेल अशा माझ्याकडून अशा व्यक्तीला 1 लाखाचं आज बक्षीस जाहीर करतोय। महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अभिनेता राहुल सोलापूरकर वादाच्या भोवऱ्यात। सोलापूरकरच्या पुण्यातील घराची सुरक्षा वाढवली। राहुल सोलापूरकरच्या वक्तव्यानंतर धाराशिव पुण्यात आंदोलन। पुण्यात रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाकडून आंदोलन। सोलापूरकरच्या वक्तव्यानंतर धाराशिवच्या कळंबमध्ये रास्ता रोको। सोलापूरकरवर फडणवीसांनी तातडीनं अटकेची कारवाई करावी। सचिन खरात यांची मागणी। वक्तव्याबद्दल माफी मागण्याची मागणी। फडणवीसांना मागणी करत आहे की याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून याला अटक करा, अन्यथा याला मी राज्यभर फिरू देणार नाही। 2 दिवसात राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करून अटक केली नाही तर घरातून बाहेर काढून भर रस्त्यात चोप देणार, भीम आर्मीचा इशारा। देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर याला अटक करा, तर अन्यथा 2 दिवसानंतर आम्ही त्याच्या घरामध्ये घुसणार आहोत। नंतर आम्ही तुमचं ऐकणार नाही आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडला ही जबाबदारी तुमची। राहुल सोलापूरकरवर येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करावे आणि मेंटल नसेल तर गुन्हा दाखल करून येरवडा जेलमध्ये पाठवा। रोहित पवार यांचं ट्विट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यानंतर ट्विट।